हॅलो उमरज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून उमरजमधील अशा एका विषयात चर्चा करणार आहे। उमरज हे गाव मुळात कृष्णेच्या काठावर वसलेलं गाव आहे। या गावामध्ये 4 महाराजांची समाधी मठ आहे। आज आपण उमरज येथील मेनकड वाड्याच्या ठिकाणी जो समाधी मठ आहे त्या मठामध्ये जे महाराज आहेत त्या महाराजांचं नाव मौनी दिगंबर महाराज। या महाराजांच्या विषयी उमरज तसेच आजूबाजूच्या लोकांना खूप कमी प्रमाणात माहिती होती। गेल्या काही दिवसापासून येथील जो व्यापारी वर्ग आहे त्याचबरोबर येथील ग्रामस्थ आहेत यांनी या ठिकाणी या महाराजांची सेवा करण्यास सुरुवात केली। ही सेवा करत असताना या लोकांच्या काही गोष्टी निदर्शनास आल्या। या महाराजांची नेमकी ख्याती काय आहे ही यांना समजू लागली। आज या महाराजांची पुण्यतिथी आहे। या पुण्यतिथीनिमित्त येथील ग्रामस्थांनी तसेच व्यापारी वर्गांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजन देखील केलेलं आहे। नेमकी काय ख्याती आहे या महाराजांच्या विषयी, नेमकं कशामुळे या महाराजांचं प्रस्त वाढत चाललं हे आपण या ठिकाणी जे विश्वस्त सेवा करतात यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे। श्री मौनी दिगंबर भगवान महाराज की जय। कृष्णाकाठी वसलेल्या उमरज या गावामध्ये पाहिलं तर 4 संजीवन समाधी मठ आहेत। त्यापैकीच एक संजीवन मठ म्हणजे श्री भगवान महाराजांचा आहे, श्री मौनी दिगंबर भगवान महाराजांचा आहे। या मठाविषयी या महाराजांच्या विषयी माहिती द्यायची झाली तर आपल्या गावातील महान ज्योतिषाचार्य कैलासवासी जयसिंगराव चव्हाण यांनी आपल्या महाराजांच्या बद्दलची काही माहिती घेतली। त्या माहितीच्या आधारे महाराज हे नेहमी मौन बाळगून असायचे, ते नेहमी दिगंबर अवस्थेमध्ये असायचे। त्यांचा भटकंती ते फार भटकंती करायचे। अशीच भटकंती करत करत असता आपल्या परिसरातील काही लोकांनी ते कोणतरी वेगळेच दिसतात, कोणीतरी चोर वगैरे असेल असे संशय घेऊन एकदा एका व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घातला। ती जखम इतकी जबरदस्त होती की तत्क्षणी ती पाहताक्षणी असं वाटत होते की कोणाचा तरी त्या ठिकाणी जीव जाईल। परंतु त्या कुऱ्हाडीच्या घावाने सुद्धा महाराजांचं मन विचलित झालं नाही। महाराजांनी कुठल्याही पद्धतीचे त्याच्यावर त्रागा केला नाही, उलट तेथीलच जवळची असलेली जमिनीवरची माती घेऊन त्यांनी आपल्या त्या मस्तकी लावली आणि त्या अवस्थेमध्ये काही लोकांनी त्यांना या मेनकरांच्या या ठिकाणी इथं आणलं। परंतु ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी पाहिलं तर आश्चर्यकारकरित्या महाराजांच्या मस्तकावरची जी कुऱ्हाडीनं घाव केलेली जी जखम होती ती पूर्णतः निघून गेलेली होती। आणि हा काय आश्चर्य, या आश्चर्याच्या ह्याच्यामध्ये ही बाब सगळीकडे वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत, हे कोणीतरी योगी आहेत असं हे करून इथं बरेचसे लोक महाराजांच्या दर्शनाला यायला लागले। चव्हाण गुरुजींनी त्यांच्याबद्दल अजून सांगितले की हे ब्रह्मलीन अवस्थेमध्ये असायचे, नेहमी दिगंबर अवस्थेमध्ये असायचे, की जो कोणी भाविक भक्त आपले संकट, आपले काही त्रास, आपल्या काही अडचणी ज्या वेळेला महाराजांच्या ठिकाणी घेऊन यायचे त्यावेळेला महाराज जर ती समस्याचं निराकरण होणार असेल तर महाराज त्या भक्तावर चिडायचे, रागवायचे। आणि जर त्या समस्येचं जर निराकरण होणार नसेल तर महाराज मिश्किलपणे हसायचे। अशा पद्धतीनं लोकांना तो समज झाला होता आणि त्या पद्धतीनं ते संकेत देत होते। आणि अशा पद्धतीनं होळीच्या सणाच्या अगोदर 2 दिवस प्रदोष याच्या दिवशी महाराजांनी या ठिकाणी, या पवित्र ठिकाणी आपली देह ठेवला, समाधी घेतली आणि त्यानंतर बऱ्याचशा भाविक भक्तांना त्याचा ते दुःख सहन झालं नाही। महाराजांच्या आठवणीसाठी म्हणून आपल्याच गावातील काही लोकांनी इथं येऊन त्यांचं समाधी स्थळ बांधलं आणि त्याच दिवसापासून सर्व गावकऱ्यांनी ठरवलं, विकास मेनकरांचे वडील असतील त्यांच्या कालावधीपासून मग दरवर्षी या होळीच्या अगोदर 2 दिवस प्रदोषच्या दिवशी श्री मौनी दिगंबर भगवान महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम हा फार मोठ्या उत्साहात पार पाडला जातो। या मौनी दिगंबर भगवान महाराज की जय। मी भगवान महाराजांच्या मठाबद्दल थोडीशी माहिती सांगत आहे। भगवान महाराजांच्या मठाची परंपरा तसं म्हणतात तर 55 वर्षाची आहे। 55 वर्षात पूर्वी थोड्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत होता, त्याचं रूपांतर आता 2023 पासून मोठ्या प्रमाणात झाले आहे।
जवळजवळ 500 माणसांच्या 100 माणसांच्या जेवणापासून आता 15 माणसांच्या जेवणापर्यंत त्याची महाप्रसाद हे गेलेला आहे. आणि मठाची माहिती द्यायची म्हणलं तर पूर्वी मठ साधा होता, कोण येत नव्हतं, कोण जात नव्हतं. मठाच्या पादुकांचं झीज झाली होती, पिंडीची झीज झाली होती. मग आम्ही ते सगळ्यांनी ठरवून पादुकांचं उत्थापन विधी करून पिंडीचं उत्थापन विधी करून त्याची 2023 साली प्राणप्रतिष्ठा केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अखंडित ही सेवा चालू आहे. दररोज आम्ही महाराजांचं स्तवन, स्वामी समर्थांचा तारक मंत्र, जप असे रोजचे कार्यक्रम असतात 8:15 ते 8:30 मध्ये. आणि दर गुरुवारी महाप्रसाद हे महाआरती असते ती 8:30 ते 9 पर्यंत. अशा पद्धतीने आम्ही इथं रोज सोहळा साजरा करतो. भगवान बोलवा. हे बाळू विकासला पटेल, विकासला